नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. काय बा शेती करताय ना? केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पॉवर आहे. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण या चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बंधूंना शेतीविषयी काही योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता महाडीबीटी पोर्टल हे एकमेव साधन आहे. या महाडीबीटी पोर्टलद्वारे एक शेतकरी अनेक अर्ज अशी योजना राबवल्या जाते. जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन करावं लागेल. जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती तुमचं अकाउंट तुम्हाला खोलावंच लागेल. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करून तुमचा अकाउंट जनरेट करावाच लागेल. याकरता आपणास ऑनलाईन करायचं असेल आपणास आधी गुगल क्रोम खोलावं लागेल तुमच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, पी सीवरती. जर तुम्ही मोबाईलवरती जर गुगल क्रोम खोलत असेल तर या तीन टिपावरती जाऊन डेस्कटॉप व्ह्यू करायचा आहे साईटचा तुमच्या. त्यानंतर गुगलवरती जाऊन इथे सर्च करायचं आहे महा डीबीटी फार्मर लॉग इन. महाडीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर इथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची साईट येणार महाडीबीटी महाराष्ट्र GOV.in यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीची साईट ओपन होईल. जर तुम्ही आधी तुमचा अकाउंट बनवला असेल आणि तो युजर आय डी पासवर्ड विसरला असेल तर यावरती तुम्हाला एक कन्फर्म करायचं आहे की तुम्ही याआधी तुमचा आय डी किंवा पासवर्ड बनवला आहे की नाही. त्याकरता तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. आधार कार्ड प्रविष्ट केल्यानंतर सेंड OTP वरती जायचं आहे. OTP इथे तुम्हाला हा मेसेज येईल, युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड. म्हणजे याआधी तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं अप्लिकेशन केलेलं नाही आहे. तर मग आता तुम्हाला काय करावं लागेल, जर असा मेसेज आला तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणीवरती जायचं आहे. नवीन अर्जदार नोंदणीवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला अर्जदाराचे नाव टाईप करायचे आहे. अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होईल, तो फॉर्म फिलअप करायचा आहे. अर्जदाराचे नाव इथे टाईप करायचे आहे. अर्जदाराचे नाव टाईप केल्यानंतर वापरकर्त्याचे नाव म्हणजे जो तुमचा युजर आय डी तुम्ही जो ठेवाल तो युजर आय डी इथे ठेवू शकता. हा युजर आय डी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून नंतर लॉग इन करताना तुम्हाला आठवणीत राहील. इथे पासवर्ड टाकायचा आहे. सेम पासवर्ड परत रिपीट करायचा आहे. इथे पासवर्ड रिटाईप केल्यानंतर इथे तुम्हाला मेल आय डी टाकायचा जर तुमच्याकडे असेल तर तशी मेल आय डीची आवश्यकता नसतात. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. त्याकरता तुम्ही टाकलेल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपण सादर केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्यात आलेला आहे. त्याला ओके करायचा आहे. हे केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो OTP येतो तो OTP इथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांकाचा OTP तपासा यावरती क्लिक करायचा आहे. मोबाईल नंबर सत्यापन यशस्वीरित्या झालेला आहे, म्हणजे मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय झालेला आहे. ओके करायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्टा जो आहे तो इथे टाकायचा आहे. त्यानंतर नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे. नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर वापरकर्ता नोंदणी यशस्वी जतन केली आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला तुमचा वापरकर्ता आय डी इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्टा एंटर करायचा आहे. लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर इथे एक मेसेज येतो, आपण शेतकरी गट FPO संस्था म्हणून नोंदणी करू इच्छिता का? नाही, इंडिव्हिज्युअल म्हणून नोंदणी करू इच्छितो. त्यासाठी तुम्हाला नाहीवरती क्लिक करायचं आहे. नाहीवरती क्लिक केल्यानंतर तुमचा इंडिव्हिज्युअल आधार नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर हा मोबाईल नंबरशी लिंक असला पाहिजे, कारण त्यावरती तुमचा OTP जाणार आहे. OTP वरती क्लिक करायचा आहे. अटी व शर्ती तुम्हाला हे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे यावरती क्लिक केल्यानंतर OTP पाठवा हा ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचा आहे. युजर आय डी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती तुमचा OTP सेंड झालेला आहे. ओके करायचा आहे आणि जो तुमच्या मोबाईलवरती OTP येईल तो OTP इथे टाकायचा आहे. आधार नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे, त्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे जतन केली आहे. ओके. तर इथे तुम्हाला परत तुमचा वापरकर्ता आय डी टाकायचा आहे. त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे. नंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपली प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया घटक लागू करण्यासाठी आपले प्रोफाईल तपशील पूर्ण करा असा मेसेज येईल, त्याला ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे तुमची प्रोफाईल कंप्लीट करण्याकरता. असा टॅब ओपन होईल. तुमचं नाव वगैरे येईल, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येईल. इथे तुमचं नाव टाईप करायचं आहे, फर्स्ट नेम फक्त.
त्यानंतर इथे तुमचे वडील किंवा पतीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथे सरनेम टाकायचं आहे. आणि इथे तुम्हाला मग आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारस आहे का, नाही. आपण सैन्य दलात आर्मी मॅन वगैरे आहे का, नाही. इथे तुमची SC ST किंवा इतर म्हणजे OBC वगैरे सर्व इतरमध्ये येतात. OBC ओपन वगैरे सर्व, फक्त SC ST साठीच अलग प्रवर्ग आहे आणि इतरमध्ये सर्व येणार त्यात. त्यानंतर हँडिकॅप वगैरे आहे का तुम्ही. इथे तुम्हाला बँक डिटेल्स भरायचे आहे. जर तुमच्याकडे बँक डिटेल्स नसेल तर तुम्ही नंतर पण त्याला फिल करू शकता. त्यानंतर अटी व शर्ती मंजूर करायच्या आहे आणि जतन यावरती क्लिक करायचं आहे. जतनवरती क्लिक केल्यानंतर इथे वैयक्तिक माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे. ओके. तर इथे तुमचा ॲड्रेस तुम्हाला फिल करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य हे ऑटोमॅटिक येणार. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे, कोणत्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहे तो. गाव, तालुका निवडायचा आहे. गाव निवडायचं आहे. इथे तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे आणि वरचा पत्ता आणि तुमचा कायमस्वरूपी पत्ता सेम आहे का ते तुम्हाला होय करायचं आहे. जर अलग असेल तर अलग लिहायचं. त्यानंतर जतन, पत्ता माहिती यशस्वीरित्या जतन केली आहे असा मेसेज येईल, त्याला ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर इथे आता तुमच्या शेतजमिनीचा तपशील भरायचा आहे. शेतजमिनीचा तपशील भरताना तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. इथे तुम्हाला एक शेतजमिनीचा तपशील निवडताना एकापेक्षा अधिक गावामध्ये जर तुमची शेती असेल तर याला हो करायचं आहे आणि एकापेक्षा अधिक गावामध्ये जर शेती नसेल, तुमची एकाच गावात शेती असेल किंवा तुमच्याकडे आणखी एकाच गावामध्ये दुसरे गट नंबर वगैरे जर नसेल तर त्याला नाहीच ठेवायचं आहे. त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे. जिल्ह्याची निवड केल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुक्याची निवड झाल्यानंतर तुम्ही गावाची निवड करायची आहे. गावाची निवड झाल्यानंतर इथे खाते क्रमांक टाकायचा आहे तुमच्या शेतीचा. खाते क्रमांक टाकल्यानंतर इथे जमिनीचे क्षेत्र टाकायचे आहे तुमचे. जमिनीचे क्षेत्र टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या शेताचा खाते क्रमांक वरती 8 मध्ये आणि इथे 7/12ची जो तपशील आहे त्यामध्ये तुमच्या शेताचा सर्वे नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जमीन ही वैयक्तिक मालकीची आहे का असल्यास इथे तुमचा वैयक्तिक मालकीची किती जमीन आहे तो टाकायचा आहे. जर तुमची संयुक्त मालकी असेल तर ती टाकायची आहे इथे. त्यानंतर सिंचनाखाली क्षेत्र किती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहात का, होय किंवा नाही. तुमच्याकडे सोलर पंप आहे किंवा होय किंवा नाही हे टाकायचं आहे आणि जमिनीचा तपशील जतन करायचा आहे. त्यानंतर असा मेसेज येईल. हा मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे, त्याला ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या इथं जमिनीचा तपशील वगैरे सर्व येऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला पीक निवडायचे आहे. तुमच्या शेतात कोणते पीक आहे सध्या. कापूस आणि पिकाचा समावेश करायचा आहे. पुढे जावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पिकाची माहिती यशस्वीरित्या जोडली गेली आहे. ओके. आणि आता अर्ज करायचा आहे इथून. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही एकदा MyDBT पोर्टलवरती ऑनलाईन केल्यानंतर एक शेतकरी एक अर्ज म्हणजे या एका अर्जात तुम्ही जवळजवळ शेती संबंधित सर्वच महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकता. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधा, बी बियाणे, फलोत्पादन, सौर कुंपण सर्वच गोष्टीचा लाभ यातून तुम्ही घेऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.